शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. कुठे दिसतो का आमचा काळा विठोबा? म्हणजे आपले काळे ढग, म्हणजे आपले काळे ढग. शेतं नांगरून ठेवायची, काटं कुटं काढायची, ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत थांबायचं. एवढंच काय ते आमच्या हातात. उन्हाळा वाढायला लागला की शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. उन्हाळा वाढायला लागला की बायकांना कोस कोस चालून दूरवरून पिण्याचे पाणी डोक्यावर आणायला लागेल. पिकं घ्या. कोरडवाहू जमिनीत कोण ऊस लावते का हो? एवढा साधा विचार सरकारच्या लक्षात कसा येत नाही? पावसाच्या तालावर नाचत कित्येकदा आम्हाला दुबार पेरणी करावी लागते. या दुबार पेरणीसाठी लागणारे महागाचे बी बियाणे कुठून व कसे उपलब्ध केले हे आम्हाला कोण विचारतं का हो? पाऊस पडेल का? पीक चांगले येईल का? आमच्या मालाला चांगला भाव लागेल का? काही माहित नसताना हजारांचे खत मातीत टाकून आयुष्याचा जुगारच खेळतो आम्ही. आमच्या मालाचे भाव तुम्ही ठरवायचे. कांदा, बटाटा, भाजीपाला, डाळी यांसारखे भाव तुम्ही ठरवायचे. 5 पैसे प्रोडक्शन कॉस्ट असलेले इंजेक्शन हजारो रुपयांना विकता तुम्ही. मोबाईलचे हमी भाव ठरवता का तुम्ही? शेतकऱ्यांची करता का प्रतवारी? मग आमच्याच पिकाची प्रतवारी केल्याशिवाय तुम्ही योग्य तो भाव का ठरवत नाही? आज आमच्या बटाट्याला 2 रुपये